प्राचीन भारताचा इतिहास आपण याला सुरुवात केलेली आहे। याच्या अगोदरचे 2-3 लेक्चर झालेले आहेत। त्याच्यामध्ये मी तुम्हाला मानवाची प्रगती, पुराश्म युग, त्याच्यानंतर नवाश्म युग, त्याच्यानंतर विविध संस्कृत्या, वैदिक संस्कृती आणि विशिष्ट धार्मिक प्रवाह, यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आणि टीसीएस पॅटर्न मध्ये विचारले जाणारे हमखास प्रश्न तुमचे इथे कव्हर करून देणार आहे। तर लक्षात घ्या, प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये थोडा किचकट भाग वाटतो, परंतु एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगत आहे। आपण आता हे लेक्चर आहे मगध साम्राज्य याच्यावर आहे। बघा, स्टार्टिंगला 16 महाजनपद हे भारतामध्ये सर्वात पॉवरफुल होते आणि त्यातले महत्त्वाचे 3 महाजनपद होते। एक कोसल होतं, एक अवंती होतं आणि एक मगध होतं। या सर्वांना मागे टाकत मगध साम्राज्य हे सर्वात बलाढ्य आणि शक्तिशाली ठरलं, कारण मगध साम्राज्याच्या आसपासच्या सर्व परिसरामध्ये लोह म्हणजे लोखंडाचं प्रमाण, लोखंड जे खनिज आहे याचं प्रमाण सर्वदूर मुबलक होतं आणि म्हणून या साम्राज्याचे जेवढे काही राज्यकर्ते होऊन गेलेले होते त्यांनी जास्तीत जास्त लोखंडाच्या आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करायला सुरुवात केली आणि या शस्त्रास्त्रांच्या जोरावर भारतामध्ये मगध साम्राज्य हे पॉवरफुल ठरलेलं होतं। तर मगध साम्राज्याचा आपल्याला इतिहास थोडक्यात जाणून घ्यायचा आहे। मी तुम्हाला या मगध साम्राज्याचे प्रामुख्याचे जे वंश झालेले आहेत ते आहे, पहिला आहे हर्यक वंश आहे, नंतर शिशुनाग वंश आहे आणि नंद वंश आहे आणि त्याच्यानंतर मौर्य वंश आहे। अशा पद्धतीने या वंशांची एकदम क्लिअरिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे। आता इकडे लक्ष द्या, याची जी सुरुवात झालेली आहे मगध साम्राज्याची, खऱ्या अर्थाचा जो मगध साम्राज्याचा संस्थापक सुरुवातीचा जो मानला जातो तो आहे आपला हर्यक वंशाच्या सुरुवातीला जी स्थापना केलेली आहे तो आहे बृहद्रथ। ठीक आहे ना, मगध साम्राज्याची सुरुवात कोणी केली? बृहद्रथ याने केली आणि बृहद्रथानंतर जो राजा आला तो आहे बिंबिसार। खरं तर बिंबिसार हा गादीवर आल्याच्या नंतर त्यानं खऱ्या अर्थानं हे साम्राज्याचं दृढीकरण आणि साम्राज्याचा विस्तार करायला प्रयत्न केलेला होता। आणि या मगध साम्राज्याला लक्षात ठेवा, मगध साम्राज्याचा जो काही हर्यक वंश आहे हा सर्वात दीर्घकाळ गादीवर बसणारा एकमेव राजा होता या भारतवर्षामध्ये, तो आहे बिंबिसार। आणि या वंशाला, हर्यक वंशाला एक नावानं ओळखलं जाते, ते म्हणजे पितृहत्या वंश म्हणून देखील ओळखलं जाते, कारण यातले जेवढे काही राजे होऊन गेलेले दिसत आहेत तुम्हाला, या सर्व राजांनी काय केलेले, आपल्या पित्यांचा खून करून हे गादीवर आलेले होते। हे तितकंच सत्य आहे। या ठिकाणी बघा, हे अत्यंत महत्वाचं आहे, जे की महाभारत रामायण या कालखंडामधला, म्हणजे रामायणानंतर महाभारत आणि महाभारताचा जो काही उल्लेख आहे ते तुम्हाला या घटकांमध्ये बघायला मिळतोय बघा। आणि म्हणजे प्रत्येक याच्यात हे पुराव्याविषयी सगळ्या गोष्टी आहेत। तर बघूया आपण, हर्यक वंश हा मगध साम्राज्याचा पहिला वंश ठरला। या ठिकाणी पहिला जो राजा ज्यानं या साम्राज्याचं दृढीकरण केलेलं आहे किंवा विस्तार केलेला आहे तो आहे बिंबिसार। याला याची जी राजधानी होती ती राजगृह या ठिकाणी होती आणि याच्या कारकिर्दीमध्ये, म्हणजेच बिंबिसाराच्या कारकिर्दीमध्ये एक महत्वाचा राजवैद्य होता, त्याचं नाव होतं जीवक। या जीवकनं एक अंगदचा राजा होता अवंतीचा, त्याला प्रद्योत, त्याला पांडू रोग हा रोग झालेला होता, असाध्य आजार झालेला होता आणि या बिंबिसारनं त्याला तो आजार बरा करण्यासाठी पाठवलेलं होतं आणि चमत्कार त्यानं म्हणजे त्याच्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर त्याचा आजार देखील बरा केलेला होता। गौतम बुद्ध देखील एक वेळेस आजारी पडलेले होते आणि त्यांना देखील बरं करण्यासाठी हा जीवक त्या ठिकाणी काम करतोय। तर आपल्याला याच्यावर प्रश्न कोणता येऊ शकतो की बिंबिसाराच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या राजवैद्यांमध्ये कोण महत्वाचा राजवैद्य होता? तर तो लक्षात ठेवा, कोण होता? जीवक नावाचा राजवैद्य। आणि या बिंबिसारानं जो राज्य विस्तार केलेला आहे तो विवाह आणि आक्रमकता या दोन्ही, आक्रमकता आणि विवाह, जवळपास 3 विवाह केलेले होते या बिंबिसारानं। त्याच्या 3ही पत्न्यांचे नाव मी तुम्हाला सांगतो, एक महाकोशला होती, एक चेल्लना होती आणि एक क्षेमा होती। अशा 3 या राण्या होत्या। सुरुवातीला यानं जो धर्म स्वीकारलेला होता तो धर्म बौद्ध धर्म होता आणि नंतर तो जैन धर्माचा उपासक झालेला होता। ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला हर्यक वंशाचा पहिला जो व्यवस्थितरित्या राजा होता तो होता कोणता? आपला बिंबिसार। इथपर्यंत तुम्हाला कळालेलं असेल। ठीक आहे, आता समोरचं घ्यायचं आहे आपल्याला, या बिंबिसाराचा खून घडवून आणला कोण? त्याचा पुत्र अजातशत्रू याने।
हा बिंबिसाराचा जो मुलगा होता अजातशत्रू यानं बिंबिसाराचा खून घडवून आणला आणि तो यानंतर गादीवर आला. या अजातशत्रूचं दुसरं नाव कुनिक म्हणून होता आणि त्यानं जैन धर्म स्वीकारला, नंतर बौद्ध धर्म स्वीकारला. यानं जवळपास 32 वर्ष राज्य केलेलं होतं मगध साम्राज्यावर. त्याच्यानंतर याच्याच कारकिर्दीमध्ये गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि ते हा प्रश्न आवर्जून लक्षात ठेवा. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झालेलं आहे तर कुशीनगर, आणि कुशीनगर हे ठिकाण कुठे येते बाळांनो तर उत्तर प्रदेशमध्ये येते. त्यानंतर यानंतर जी पहिली महासभा भरवण्यात आली होती, एकूण 4 बौद्ध धर्माच्या 4 महत्वाच्या महासभा भरल्या गेल्या. त्यातली पहिली बौद्ध सभा जी भरलेली आहे इसवी सन पूर्व 483 मध्ये राजगृह या ठिकाणी. आणि या पहिल्या बौद्ध महासभेचा जो अध्यक्ष होता तो होता महाकश्यप. आणि कोणाच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहे तर ते लक्षात ठेवा, अजातशत्रूच्या कारकिर्दीमध्ये पहिली बौद्ध महासभा भरलेली. त्याच्यानंतर याची देखील हत्या त्याचा मुलगा जो आहे उदयन याने केली आणि उदयन गादीवर आला. उदयन गादीवर आल्याच्या नंतर याच्यामध्ये यांनी राजधान्या दोघांनीही चेंज केलेल्या होत्या. एकदम पहिली जी राजधानी केलेली होती त्यांनी वैशाली या ठिकाणून वैशाली राजधानी केली. याच्यानंतर जो उदयन आला त्यानं पाटलीपुत्र हे शहर बसवलं. आणि हा प्रश्न आवर्जून येतो एक्झाम मध्ये की पाटलीपुत्र या शहराचा संस्थापक कोण, तर तो होता अजातशत्रूचा मुलगा जो की उदयन आहे. लक्षात राहील, पाटलीपुत्र या शहराचा उद्गाता किंवा संस्थापक कोण आहे उदयन आहे. आणि उदयन कोण आहे अजातशत्रूचा मुलगा. एकदम सिंपल मध्ये पहिला जो सुरुवात केली मगध साम्राज्याला तो होता बृहद्रथ. त्याच्यानंतर हर्यक वंश सुरू झाला. हर्यक वंशाचा संस्थापक आहे बिंबिसार आणि बिंबिसारानंतर येतो त्याचा मुलगा. बिंबिसाराची हत्या करून त्याचा मुलगा येतो अजातशत्रू. अजातशत्रूची हत्या त्याचा मुलगा उदयन करतो आणि आता उदयन गादीवर येतो. उदयन आल्याच्या नंतर त्यानं राजधानी चेंज केलेली आहे. आणि त्यानंतर याला 3 मुलं होते उदयनला. एक होतं अनिरुद्ध, दुसरं होतं मुंडक आणि तिसरा होता नागदशक. या नागदशकची हत्या करून जो काही इथं आपल्याला हा वंश दिसतो शिशुनाग वंश, या शिशुनाग वंशाची सुरुवात होते. म्हणजे याच्यातला शेवटचा जो होता हर्यक वंशाचा शेवटचा राजा आपल्याला म्हणता येईल नागदशक होता. या नागदशकची हत्या कोण केली तर शिशुनागाने केली. आणि इथून पुढं जो पहिला वंश झाल्याच्या नंतर दुसरा वंशाला सुरुवात होते तो आहे शिशुनाग. शिशुनाग वंश सुरू झालेला आहे. यानं पहिल्यांदा याची राजधानी पाटलीपुत्र होती. पाटलीपुत्रवरून यानं परत वैशाली केलेली आहे शिशुनागाने आणि अवंती राज्य हे जिंकलेलं आहे. आणि या अवंती राज्यालाच आपण माहिष्मती म्हणतो. आणि माहिष्मती हे साम्राज्य कुठं होतं उज्जैन मध्ये होतं. ठीक आहे, एवढे खूप महत्वाचे मुद्दे शिशुनाग बद्दल आपल्याला भरपूर आहेत. त्याच्यानंतर शिशुनागानंतर जो गादीवर आलेला होता आता पितृहत्या वंश संपलेला आहे. आता सरळ सरळ लढाया करून यांनी राज्य जिंकलेलं आहे. त्याच्यानंतर आला कालाशोक. कोणाला कालाशोक शिशुनाग घराण्याचा दुसरा जो राजा होता कालाशोक होता. कालाशोकनं राजधानी आपली वैशाली येथून पाटलीपुत्र या ठिकाणी नेली. दुसरी बौद्ध हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की दुसरी बौद्ध सभा ही कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाली तर बाळांनो हा मुद्दा लक्षात ठेवा. कालाशोकाच्या कारकिर्दीमध्ये दुसरी बौद्ध धर्म परिषद झालेली आहे इसवी सन पूर्व 383 मध्ये. आणि ही जी दुसरी बौद्ध परिषद झालेली आहे ती वैशाली या ठिकाणी झालेली आहे. आणि याचे अध्यक्ष होते सब्बुगामी. म्हणजेच काय, दुसरी बौद्ध परिषद कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाली तर दुसरी बौद्ध परिषद कालाशोकच्या कारकिर्दीमध्ये झाली. या धर्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर धर्म परिषदेचे अध्यक्ष होते सब्बुगामी. आणि शिशुनाग वंशाचा सगळ्यात शेवटचा जो राजा मानला जातो तो आहे नंदीवर्धन. कारण याची कारकीर्द फारशी काही अशी व्यवस्थित राहिलेली नाही. आणि जो आला शेवटचा तो आहे नंदीवर्धन. आता इथून पुढं या नंदीवर्धनच्या नंतर नंदवंश सुरू होते. म्हणजे नंदीवर्धनची हत्या महापद्मानंद करतो आणि इथून पुढे नंदवंश सुरू होतो. आपले वंश कोणते हर्यक वंश, शिशुनाग वंश आणि तिसरा जो आहे तो आहे नंदवंश. महापद्मानंद याने कोणाची हत्या केली नंदीवर्धनची हत्या केली आणि इथे नंद घराण्याला सुरुवात झाली. आता महापद्मानंद हा अतिशय चाणाक्ष होता, हुशार होता, खूप साऱ्या युद्धनीतीचा तो चाहता होता. त्याला सगळ्या गोष्टींचे डावपेच माहिती होते आणि त्यानं एकराट ही पदवी धारण केलेली होती. हे एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे नेहमी
की एकराट पदवी धारण करणारा खालीलपैकी राजा कोण, तर ते लक्षात ठेवा महापद्मानंद. ठीक आहे, आपलं सुरू आहे नंद वंशाचे राजे. महापद्मानंद यानं कलिंग हे युद्ध, कलिंग हे राज्य जिंकलेलं होतं पहिल्यांदा. याच्यानंतर समोर हे घराणं झाल्याच्या नंतर, नंदवंश झाल्याच्या नंतर मौर्य घराणं सुरू होते. आणि आपल्याला समोर सम्राट अशोकाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची की त्या ठिकाणी सम्राट अशोकाने जे कलिंगचं युद्ध, एकच युद्ध केलेलं होतं, त्याची समोर माहिती आहेच. तर या महापद्मानंदानंतर एक दोन राजे होऊन गेले आणि याच्यातला शेवटचा जो राजा ठरला तो धनानंद अत्यंत गर्विष्ठ राजा होता. यानं याच्या राज दरबारामध्ये एक महत्वाचा एक कौटिल्य किंवा चाणक्य होते आणि भर दरबारात कौटिल्याचा त्याने अपमान केलेला होता. आणि कौटिल्याने त्याच भया दरबारामध्ये शेंडीला गाठ बांधली आणि जोपर्यंत तुझं साम्राज्य नस्तेनाबूत करत नाही तोपर्यंत मी चैन से बैठूंगा नाही अशी एक शपथ घेतली. आणि या धनानंदाच्याच खऱ्या अर्थानं साम्राज्यातला अगदी लहानपणापासून याच्या सोबत असलेला चंद्रगुप्त मौर्य हा याच्याच राज्यामध्ये सेनापती म्हणून काम करत होता. त्याला हाताशी धरून एवढं मोठं धनानंदाचं हे जे काही साम्राज्य आहे ते पूर्णपणे डुबघाईस घातलं आणि धनानंदाचा पूर्णपणे पाडाव केला. आणि तिथून पुढं जो वंश सुरू होतो या मगध साम्राज्याचा तो आहे मौर्य वंश. आणि मौर्य वंशाचा जो संस्थापक मानला जातो कोण आहे, चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्यानंतर बिंदुसार, बिंदुसारानंतर सम्राट अशोक. हा जो भाग आहे आपल्याला समोरच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा आणि चॅनलला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.